So here we go. Right. So we are looking towards a searching. I think my screen is visible to you, Nikhil. My screen is visible. Word file is visible. Yes, Ashwini. Screen is visible or not? Now my screen is visible. Yes, Harsha Lakshmi. Okay. So I got a reply that screen is visible. Okay. Check your connection, Harsha Lakshmi. Okay, so searching. This is the process. So in a searching, there are two things or two types. One is called as a linear search, and the second is called as a binary search. In the last session, on the last Saturday, we have discussed okay about what is searching. We have discussed the operations on the data structure, and in that we have covered what is searching. तर सर्चिंग दोन पद्धतीने करता येतं. पहिली पद्धत काय तर लिनियर सर्चने करता येतं आणि सेकंड टेक्निक मध्ये काय करता येतं बायनरी सर्चने आपल्याला सर्चिंग करता येतं. आपल्याला वन बाय वन बघायचं आहे लिनियर सर्च कसं कॅरी आउट करायचं आणि सेकंड टेक्निक मध्ये बघायचं आहे बायनरी सर्च कसं कॅरी आउट करायचं. सो पहिल्यांदा आपण लिनियर सर्च बघू. ठीक आहे, लिनियर सर्च. आधी मी तुम्हाला आयडिया सांगतो एक्झॅक्टली काय, नंतर आपण अल्गोरिदम्स बघू आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करू लिनियर सर्च. पहिल्यांदा आपण आयडिया क्लिअर करू. एकदा आयडिया क्लिअर असेल तर खूप सोपं आहे. अगदी 7वी-8वीतला मुलगा पण करू शकेल, म्हणजे 7वी-8वीचा स्टुडंट पण ही गोष्ट करू शकेल, एवढं सोपं आहे. पण आयडिया शुड बी क्लिअर, व्हेरी क्लिअर. ठीक आहे. नाव कन्सिडर दॅट वी आर हॅव्हिंग एन ॲरे. लेट अस सपोज आय एम हॅव्हिंग एन इंटिजर ॲरे. आता ॲरे म्हणजे काय हे प्रत्येकाला माहित आहे, तेवढं डिस्कशन आपण केलंय, तेवढी लेवल सर्वांची आलेली आहे. व्हॉट इज ॲरे? यू ऑल ऑफ यू आर नो इट. ठीक आहे. सो आय एम हॅव्हिंग एन इंटिजर ॲरे. लेट अस सपोज इंटिजर ॲरे एक्स, राईट, अँड द साइज ऑफ द ॲरे इज 5. राईट, अँड दीज आर द एलिमेंट्स ऑफ द ॲरे. कसे लिहितात आपण ॲरेचे एलिमेंट्स कसे लिहितो? ओके, ब्रॅकेट्स मध्ये लिहितो, राईट ना. 23, देन 56, देन 78, देन 12, देन 34. दीज आर द एलिमेंट्स ऑफ द ॲरे. ठीक आहे. तुम्हाला मी सांगितलं याआधी, कारण आपण ॲरेला जेव्हा रिप्रेझेंट करतो तेव्हा आपण एकदा टॅब्युलर मॅनर मध्ये रिप्रेझेंट करू, म्हणजे ते अंडरस्टँड करायला खूप सोपं जातं. आपण बघितलंय टॅब्युलर मॅनर रिप्रेझेंटेशन म्हणजे काय असतं. लास्ट सेशन मध्ये या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. ठीक आहे. सो दीज आर द इंडायसेस ऑफ द ॲरे 0 to 4. टोटल 5 एलिमेंट्स आहेत. 23, देन 56, देन 78, देन 12, and then 34. Right, so these are the elements of the array. Up to this part, is it clear? Yes, is it clear? Harsha Lakshmi, now is it visible and clear to you? Unmute करा आणि सांगा पटकन. Yes, Siddhi, is it clear up to this part and visible also? काय काय तुम्हाला नक्की काय क्लिअर क्लिअर नाहीये की विजिबल नाहीये? जरा नेटवर्क कनेक्शन चेक करा, कारण बाकी सगळ्यांना स्क्रीन दिसते. मी परत एकदा शेअर करतो. कनेक्टिव्हिटी इश्यू असेल, जरा चेक करा. आता विजिबल आहे का हर्षलक्ष्मी? बाकी कोणाला इश्यू आहे का? स्क्रीन दिसत नाही असा? आता दिसते का हर्षलक्ष्मी? स्क्रीन दिसते का? मग ठीक आहे, तुम्ही रेकॉर्डेड सेशन मध्येच बघा, कारण मी स्क्रीन इथे शेअर केली आहे, बाकी सर्वांना दिसते. सिद्धी, काय इश्यू आहे का? स्क्रीन दिसते ना? सिद्धेश, जरा लवकर बोला, आपल्याला पुढे जायचंय. त्याच वेळेला रिस्पॉन्ड करा. सिद्धेश, स्क्रीन दिसते. हर्षलक्ष्मी, जरा चेक करा, नेटवर्क कनेक्शनचा इश्यू असू शकतो. ओके, कारण माझ्याकडून तर स्क्रीन शेअर झाली, बाकी सर्वांना दिसते. अदरवाईज रेकॉर्डेड सेशन अवेलेबल होतील, त्यामध्ये ती स्क्रीन बघा. सो वी आर क्रिएटेड अन ॲरे. ठीक आहे, आणि त्या ॲरे मध्ये आपल्याला सर्च करायचंय. आता ज्या वेळेला आपण सर्च करतो त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल, याआधी पण आपण बघितलंय की आपण की घेतो. तुम्हाला सांगितलं होतं, ज्याला सर्च करायचे त्याला आपण की बनवतो. लेट अस सपोज, okay, I have created a key, or वी have taken a key as
56 म्हणजे काय, आपल्याला ही व्हॅल्यू सर्च करायची, ज्याला सर्च करायचं त्याला आपण की म्हणतो. ठीक आहे. आता जर 56 ला सर्च करायचं असेल आणि लिनियर सर्चचा जर आपण वापर करत असू, तर कन्सेप्ट काय आहे की 56 ला अरे मधल्या प्रत्येक एलिमेंटशी कम्पेअर केलं पाहिजे. यू हॅव टू कम्पेअर की व्हॅल्यू, ओके, आय एम रायटिंग हिअर की व्हॅल्यू विथ इच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ द अरे. ठीक आहे. तर अरेचं फर्स्ट एलिमेंट कुठे असणार आहे बघा, ए ऑफ झिरो, सॉरी, एक्स ऑफ झिरो. आपला एक्स अरे आहे, तर एक्स ऑफ झिरो म्हणजे काय, इंडेक्स झिरोला असलेली व्हॅल्यू. इंडेक्स झिरोला असलेली व्हॅल्यू कोणती आहे, 23, आणि की ची व्हॅल्यू कोणती आहे, 56. मॅचिंग होईल का, मॅचिंग होणार नाही. ओके, मग फर्स्ट ठिकाणी म्हणजे इंडेक्स झिरोला मॅचिंग होणार नाही, मग आपण कुठे जाणार, इंडेक्स वन कडे जाणार, परत तोच क्वेश्चन विचारणार. ओके, इथे काय येणार आहे आन्सर आपलं, फॉल्स. फॉल्स म्हणजे काय, मॅचिंग झालेलं नाही म्हणजे फॉल्स. ठीक आहे. नेक्स्ट टाइमला आपण तोच क्वेश्चन विचारणार, की इज इक्वल टू एक्स ऑफ झिरो, सॉरी एक्स ऑफ वन, एक्स ऑफ वन. ओके, त्यावेळेला आपला आन्सर काय येईल, ट्रू, कारण की ची व्हॅल्यू काय आहे, 56, आणि एक्स ऑफ वन एलिमेंट काय आहे, 56. तेव्हा मॅचिंग झालाय. मॅचिंग झालाय म्हणजे आपल्याला पाहिजे ती की दिलेल्या अरे मध्ये प्रेझेंट आहे. सो लिनियर सर्च इज सक्सेसफुल ऍट दिस पॉइंट ओनली, आणि या वेळेला आपण थांबणार. आय थिंक इट इज क्लिअर टू यू अप टू दिस पार्ट. अप टू दिस पार्ट इट इज क्लिअर टू यू. प्राजक्ता, येस. ओके. समजा की ची व्हॅल्यू वेगळी असेल, की ची व्हॅल्यू समजा, प्राजक्ता सांगा, बोला बोला, क्लिअर आहे का इथपर्यंत? ओके ओके, मी बोला. आणि आता मी परत परत विचारत नाही सर्वांना, क्लिअर आहे का. जर कुठे डाऊट असेल तर त्याच वेळेला काय करायचं, तुम्ही अनम्यूट करायचं आणि सांगायचं मला, अदरवाईज तुम्हाला क्लिअर आहे असं अज्युम करून सांगतो मी. ठीक आहे. ह्यामध्ये खूप वेळ जातो, क्लिअर आहे की नाही, क्लिअर आहे की नाही विचारण्यामध्ये. लेट अस सपोज माय की व्हॅल्यू इज 12. समजा की वेगळी असेल, तर आपण काय करणार आहोत, परत कीला चेक करणार सुरुवातीला, की इज इक्वल टू एक्स ऑफ झिरो, मॅचिंग होत आहे का, नाही, मग इथे फॉल्स येणार. ओके, मग की इज इक्वल टू एक्स ऑफ वन, मॅचिंग होतं का, इथे पण मॅचिंग होत नाही, काय येणार आन्सर, फॉल्स येणार या केसमध्ये पण. ओके, त्यानंतर आपण चेक करणार आहोत पुढे जाऊन, की इज इक्वल टू एक्स ऑफ टू. ओके, इंडेक्स टू. इंडेक्स टू म्हणजे अरेचं तिसरं इलेमेंट आहे, नेहमी लक्षात ठेवायचं, कारण अरे झिरो इंडेक्सला चालू होतो. तेव्हा इंडेक्स टू म्हणजे अरेचं थर्ड इलेमेंट, इंडेक्स झिरो म्हणजे अरेचं फर्स्ट इलेमेंट. ओके, रिमेंबर इट, हे रिपीट करायची गरज लागता कामा नाही तुम्हाला. ठीक आहे. तर की इज इक्वल टू एक्स ऑफ टू, की ची व्हॅल्यू आहे 12, एक्स ऑफ टू ची व्हॅल्यू आहे 78, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, 78 इलेमेंट आहे, इथे पण मॅच होत नाही, मग आन्सर काय येतं आपलं, फॉल्स. ओके, लेट अस नाउ वी गो टू द नेक्स्ट पॉइंट, की इज इक्वल टू एक्स ऑफ थ्री. एक्स ऑफ थ्री ची व्हॅल्यू काय आहे, 12, की ची व्हॅल्यू काय आहे, 12. मग दोघांच्यात काय होते, मॅचिंग होते, मॅचिंग होते तर ट्रू. ज्या वेळेला ट्रू येईल रिझल्ट, त्यावेळेला आपण थांबणार आहोत. ओके, दॅट इज लिनियर सर्चिंग इज सक्सेसफुल ऍट इंडेक्स 3. Okay, now I am giving a statement. This statement is very important. My linear search is successful at index 3 and इलेमेंट नंबर 4. इलेमेंट कोणता आहे, तर चौथं इलेमेंट आहे, परंतु इंडेक्स काय आहे त्याचा, अरेचा थर्ड इंडेक्स आहे, ज्यामध्ये व्हॅल्यू काय ते 12 येते. तिथे आपलं लिनियर सर्च काय झालंय, सक्सेसफुल झालेलं आहे. आता बऱ्याच लोकांना असा प्रश्न पण पडेल की हे काय वापरलंय आपण, दोन वेळा इक्वल का वापरलाय. तुम्ही एकदा इक्वल वापरलेला आहे साइन मॅथमॅटिक्स मध्ये, बरोबर ना, पी इक्वल टू 6. ओके, ज्या वेळेला आपण सिंगल टाइम इक्वल वापरतो, लक्षात ठेवा, हे डेटा स्ट्रक्चरच्या लोकांना आलंच पाहिजे, प्रोग्रामिंगच्या लोकांना. ज्या वेळेला आपण सिंगल इक्वल टू वापरतो, तर त्या सिम्बॉलला म्हणायचं, त्याला म्हणायचं, बघा मी ते लिहितोय, त्याला म्हणायचं असाइनमेंट. हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे, काय म्हणायचं बघा, असाइनमेंट. ज्या वेळेला आपल्याला पी इक्वल टू, समजा असं वापरलं आपण, पी इक्वल टू 6, त्याला म्हणायचं असाइनमेंट. असाइनमेंट म्हणजे व्हॅल्यू देणे. पी व्हेरिएबलला 6 ही व्हॅल्यू काय केली, असाइन केली, दॅट इज कॉल्ड एज असाइनमेंट. ठीक आहे. अजून एक डेटा स्ट्रक्चर मध्ये किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सिम्बॉल आहे, ज्यामध्ये आपण दोन वेळा इक्वल वापरतो. ओके, दॅट इज कॉल्ड एज इक्वेलिटी ऑपरेटर. ओके, काय म्हणायचं त्याला, इक्वेलिटी ऑपरेटर. आय एम रायटिंग अ नेम हिअर, इक्वेलिटी ऑपरेटर. हे एकदम बेसिक आहे, पण माहिती पाहिजेच प्रत्येकाला. ओके, खूप लोक अजूनही त्याच्यामध्ये कन्फ्युज होतात, थर्ड इयरला गेलेली मुलं कन्फ्युज होतात. ओके, यू शुड डू नॉट रिपीट दिस मिस्टेक.
प्रोग्रामरला हे माहितीच असलं पाहिजे. इक्वालिटी ऑपरेटरचा मिनिंग काय आहे, की आपल्याला माहिती नाहीये ओके दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यू समान आहेत की नाही. समजा मी असं लिहिलं असेल ए इक्वल टू बी, याचा अर्थ काय, मला चेक करायचं आहे ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू सेम आहे की नाही, आयडेंटिकल आहे की नाही. ज्या वेळेला चेक करायचं असेल तेव्हा मी काय वापरणार आहे, इक्वालिटी ऑपरेटर वापरणार आहे. ठीक आहे, परंतु समजा मला ए इक्वल टू 6 लिहायचं असेल तर मी काय वापरणार आहे, असाइनमेंट वापरणार आहे. तेव्हा असाइनमेंट ऑपरेटर अँड इक्वालिटी ऑपरेटर, दीज आर टू डिफरंट थिंग्स. तेव्हा इथे आपण काय वापरतोय, इक्वालिटी ऑपरेटर वापरतोय. आपल्याला चेक करायचं आहे एक्स ऑफ 0 ची व्हॅल्यू आणि की ची व्हॅल्यू इक्वल आहे की नाही. इक्वल असेल तर ट्रू येणार, इक्वल नसेल तर फॉल्स येणार. ओके, आता एक्स ऑफ 0 मी कसं लिहिलंय बघा, एक्स हे अरेचं नाव आहे, त्यातलं 0th इंडेक्सचं इलेमेंट म्हणून एक्स ऑफ 0. तेव्हा 0 आपला इंडेक्स आहे, 0 इलेमेंट नाहीये. आणि एक्स ऑफ 0 या इंडेक्सला असलेली व्हॅल्यू काय, 23 आहे. आपल्याला व्हॅल्यू पाहिजे, परंतु व्हॅल्यू मिळवण्यासाठी आपल्याला अरेचा इंडेक्स वापरावा लागतो. ओके, एक्स ऑफ 1 म्हटलं की इंडेक्स 1 ला असलेली व्हॅल्यू मला हवी आहे, म्हणजे व्हॅल्यू काय 56 आहे, पण इंडेक्स मला काय वापरावं लागणार, 1 वापरावं लागणार आहे, तर मला 56 ही व्हॅल्यू मिळेल. अँड सो ऑन. आय थिंक दिस इज क्लिअर अप टू दिस पार्ट. ठीक आहे, आता हे जे काय आपण केलं त्याला म्हणायचं लिनियर सर्च. मग लिनियर सर्च मध्ये काय, लिनियर का नाव आहे त्याचं, तर आपण काय करतोय, अरेचं फर्स्ट इलेमेंट ज्याला म्हणतो तेव्हा इंडेक्स 0चं इलेमेंट असतं. आता सांगितलंय मी बऱ्याच वेळा, रिपीट केलंय. अरेचं सेकंड इलेमेंट म्हणजे इंडेक्स 1चं इलेमेंट, अरेचं फिफ्थ इलेमेंट म्हणजे काय, इंडेक्स 4चं इलेमेंट. तेव्हा एक ने मागे राहायचं इंडेक्स मध्ये. ठीक आहे, तेव्हा मला लिनियर सर्च ज्या वेळेला करायचं असतं तेव्हा अरेच्या फर्स्ट इलेमेंट पासून अरेच्या शेवटच्या इलेमेंट पर्यंत. आता ह्या केसमध्ये अरेची साईज 5 दिली आहे आपण, म्हणजे अरेची साईज 5 दिलंय, याचा अर्थ काय, 5 एलिमेंट्स आहेत 0 इंडेक्स पासून 4 इंडेक्स पर्यंत. मला ज्या वेळेला लिनियर सर्च करायचं असेल तेव्हा अरेच्या फर्स्ट इलेमेंट पासून अरेच्या लास्ट इलेमेंट पर्यंत म्हणजे फिफ्थ इलेमेंट पर्यंत मला काय केलं पाहिजे, सर्चिंग केलं पाहिजे. जर या ठिकाणी कोणत्याही इंडेक्सला, यामधल्या कोणत्याही इंडेक्सला सर्चिंग मिळालं, म्हणजेच माझी व्हॅल्यू इक्वालिटी ऑपरेटरची व्हॅल्यू जर इक्वालिटी झाली, ट्रू आले माझी त्याचा आन्सर, तर माझं सर्चिंग सक्सेसफुल झालं. आता तुम्हाला असा पण प्रश्न पडेल, सर असं पण होऊ शकतं ना, दिलेली कीची व्हॅल्यू अरेच्या एलिमेंट्स मध्ये, अरे मध्ये प्रेझेंटच नाही. एक्झाम्पल साठी समजा आपण की दिली असेल, लेट अस सपोज आपली की आपण चेंज केली आणि की आपण दिली लेट अस सपोज 10. तुम्ही काय करणार आहात, सुरुवातीला 10 ला एक्स ऑफ 0 बरोबर कम्पेअर करणार, मॅचिंग होणार नाही, फॉल्स येणार. नंतर 10 ला कम्पेअर करणार एक्स ऑफ 1 बरोबर, देन एक्स ऑफ 2 बरोबर, एक्स ऑफ 3 बरोबर, एक्स ऑफ 4 बरोबर. यापुढे कम्पेअर करू शकता का, कम्पेअर करू शकत नाही, कारण अरे मध्ये असलेली सगळी इलेमेंट तुम्ही कम्पेअर केली. याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर पॉसिबल नाही, बिकॉज नो इलेमेंट्स आर प्रेझेंट, नथिंग इज प्रेझेंट. ठीक आहे, म्हणजे तुम्ही अरे मध्ये असलेल्या साईज पर्यंत जाऊ शकता. आता एक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायची, अरेची साईज 5 असेल तर अरेचे इंडेक्स 4 पर्यंत असतात, 0 पासून 4 पर्यंत असतात, कारण अरेचा तो बेसिक फंड आहे. अरेची साईज 10 असेल तर अरेचे इंडेक्स 0 पासून 9 पर्यंत असतात. ओके, मग अरेची साईज एन असेल, एन ची व्हॅल्यू डिपेंड, ची चेंज होऊ शकते. अरेची साईज जर एन असेल तर आपले इलेमेंट 0 पासून n-1 पर्यंत असतात. मग जर आपण n-1 इंडेक्स पर्यंत सर्चिंग केलं आणि जर आपल्याला सर्चिंग मिळालं नाही, म्हणजे एलिमेंट मॅच झालं नाही, तर आपण लिनियर सर्चचा आन्सर काय लिहिणार आहोत, लिनियर सर्च इज अनसक्सेसफुल. तेव्हा असंही होऊ शकतं, दिलेली की व्हॅल्यू ओके दिलेल्या अरे मध्ये प्रेझेंट नाही. Okay, in this case, key equal to 10 is not present in a given array. Okay, we have searched from index 0 to n-1 index, but the key is not present. Hence, the answer of this linear search is searching is unsuccessful. झालं नाही, सक्सेसफुल झालं नाही सर्चिंग. अनसक्सेसफुलचा अर्थ असा नाहीये की आपण करू शकलो नाही. ओके, प्रोग्रामिंग मध्ये अनसक्सेसफुलचा अर्थ असा घ्यायचा नाही की आपण करू शकलो नाही. आपण सर्चिंग तर केलं, पण सर्चिंग केल्यानंतर आपल्याला इलेमेंट दिलेली व्हॅल्यू मिळाली नाही, दिलेली की तिथे प्रेझेंट नव्हती. मग आपण मेसेज काय देणार, सर्चिंग इज अनसक्सेसफुल अँड गिव्हन इलेमेंट or given key value is not present in the given array. ओके, दिस इज द लास्ट आन्सर. असं होऊ शकतं. ओके, मुद्दाम तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये अशी ट्रिकी क्वेश्चन विचारू शकतात, हे पण विचारू शकतात. ओके, इज इट क्लिअर? This is conceptual idea of a linear search. Is it clear? Siddhi, then Namrata, Yogita, Nikhil. Okay, okay.
आता मला एक सांगा नम्रता, तुम्हाला क्वेश्चन आहे. ओके, क्वेश्चन असा आहे की आपण जे काय लिनियर सर्च परफॉर्म करतोय, ओके, त्याची कॉम्प्लेक्सिटी काढायची आहे आता आपल्याला. ओके, तर टाइम कॉम्प्लेक्सिटी काढायची आहे आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी तेवढी रिलिव्हंट नाही. आता आपण शिकत जाऊ कशा पद्धतीने कॉम्प्लेक्सिटी काढायची. तर तुम्हाला असं वाटलं असेल की युनिट 1 मध्ये टाइम कॉम्प्लेक्सिटी आपण शिकवलं किंवा आपण बघितलं, आता परत येणार नाही, आता येणार उलट. ओके, आपण फक्त इंट्रोडक्शन केलं टाइम कॉम्प्लेक्सिटीचं, परंतु प्रत्येक अल्गोरिदमला तुम्हाला सांगितलं होतं मी, प्रत्येक अल्गोरिदमला एक कॉम्प्लेक्सिटी असते, टाइम कॉम्प्लेक्सिटी असते, ती आपल्याला विचार करावी लागते. आणि टाइम कॉम्प्लेक्सिटी तुम्ही कधी काढू शकता, जर तुम्हाला अल्गोरिदम माहित असेल तर, कन्सेप्ट माहित असेल तर. त्यामुळे लिनियर सर्चची टाइम कॉम्प्लेक्सिटी तुम्ही मागच्या सेशन मध्ये काढू शकत नव्हतं, आता काढू शकताय, आणि तुम्हाला आता लिनियर सर्च म्हणजे का हे माहित झालं. ठीक आहे. नंबर आता तुम्हाला मला क्वेश्चन आहे की लिनियर सर्च मध्ये बेस्ट केस काय असू शकते? बेस्ट केस म्हणजे सर्वोत्तम परिस्थिती काय असू शकते? तुम्हाला त्याच्या आधी एक मी एक्झाम्पल देतो. ठीक आहे, सोपं एक्झाम्पल देतो. ठीक आहे, तुम्हाला सांगितलंय आज सकाळी, आज रविवार आहे किंवा कुठला एक दिवस आहे, त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की आज बाजाराचा दिवस आहे, घरात आईने सांगितलंय की तुम्ही बाजारात जा आणि 2 किलो टोमॅटो घेऊन या. ठीक आहे, तर जनरली टोमॅटोचा दर जो असतो ते 20 रुपये 30 रुपये किलो हा साधारण दर असतो. परंतु तुम्ही आज सकाळी बाजारामध्ये गेलात सकाळी 10 वाजता आणि तुम्हाला समजलं की पहिलंच जे दुकान होतं बाजारामध्ये, त्याच ठिकाणी सर्वात स्वस्त टोमॅटो तुम्हाला मिळाले, 10 रुपयाला मिळाले आणि चांगले टोमॅटो मिळाले. तुम्ही काय करणार आहात? लगेच तुम्ही ते टोमॅटो विकत घेणार आहात आणि घरी येणार आहात. ओके, ह्याला म्हणतात बेस्ट केस, सर्वोत्तम परिस्थिती. तुम्हाला काही जास्त त्रास लागलाच नाही, तुम्हाला फक्त बाजारामध्ये गेलात आणि पहिल्याच शॉपमध्ये तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये सर्वोत्तम वस्तू मिळाली, चांगल्या क्वालिटीची वस्तू मिळाली. मग तुम्ही फिरणार आहात काय आवश्यकता नाही, कोरोनाच्या काळात तर अजिबातच आवश्यकता नाही. मग तुम्ही काय करणार आहात? लगेच ते काय विकत घेणार आहात आणि तुम्ही घरी येणार आहात. मी फक्त टोमॅटो हे एक उदाहरण सांगितलं, कोणतीही वस्तू असेल, ओके, एनी मटेरियल, एनिथिंग. ठीक आहे, म्हणजे ही सर्वोत्तम केस झाली. वर्स्ट केस काय असू शकते नम्रता या केसमध्ये? हे सर्वांसाठीच आहे, फक्त नम्रतासाठी नाहीये. वर्स्ट केस अशी असू शकते की तुम्हाला एखादी गोष्ट आणायला सांगितली आहे बाजारामधून, एक्झाम्पलसाठी परत टोमॅटो आणायला सांगितलंय. तुम्हाला पहिल्या दुकानाकडे गेला तर खूप महाग होते, दुसऱ्या दुकानाकडे गेला तर ती टोमॅटोची किंमत कमी होती परंतु क्वालिटी खूपच खराब होती. तुम्ही सर्च करत करत लास्ट शॉप पर्यंत पोहोचला, शेवटच्या शॉपला पोहोचला, तिथे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे आणि कमी दरामध्ये टोमॅटो मिळाले. तुम्ही तिथून ते विकत घेतला आणि मग घरी आला. परंतु हे करण्यासाठी तुम्हाला काय लागले? कष्ट करावे लागले. ओके, दिस इज कॉल्ड वर्स्ट केस कॉम्प्लेक्सिटी. वर्स्ट केस, सर्वात वाईट परिस्थिती, तर वर्स्ट केस म्हणायचं. ठीक आहे, आणि तिसरी केस, समजा तुमच्या बाजारामध्ये 15 शॉप आहेत. ओके, पहिल्या केसमध्ये सर्वोत्तम परिस्थिती कोणती होती? ज्यामध्ये पहिल्याच शॉपवर तुम्हाला चांगली वस्तू मिळाली आणि कमी दरामध्ये मिळाली. ठीक आहे, सर्वात वाईट परिस्थिती कोणती होती? 15व्या शॉपमध्ये, शेवटच्या शॉपमध्ये तुम्हाला चांगली वस्तू मिळाली आणि ती कमी दरामध्ये मिळाली. ठीक आहे, आणि मग अजून एक केस काय असू शकते की तुम्हाला 7व्या शॉपवर किंवा 8व्या शॉपवर तुम्हाला चांगली वस्तू मिळाली. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ ऍव्हरेज केस. तेव्हा टाइम कॉम्प्लेक्सिटी मध्ये नेहमी 3 प्रकारच्या केस असतात. वन इज कॉल्ड एज अ बेस्ट केस, वन इज कॉल्ड एज अ वर्स्ट केस, अँड द थर्ड इज कॉल्ड एज अ ऍव्हरेज केस. ऍव्हरेज म्हणजे दोघांचा मध्य आहे तो. ओके, सर्वोत्तम चांगली पण नाही, सर्वोत्तम वाईट पण नाही. ओके, तर तुम्ही असू शकता, असं म्हणू शकता की साधारण आहे. ओके, जर सर्वोत्तम चांगली आणि सर्वोत्तम वाईटच्या मध्ये आहे म्हणजे साधारण चांगली असं म्हणू शकता, साधारण चांगली. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड एज अ ऍव्हरेज केस. इज इट क्लिअर? हे एक्झाम्पल क्लिअर आहे प्रत्येकाला? मी आता दिलेलं एक्झाम्पल. अश्विनी, येस. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, मग तसं प्रत्येक अल्गोरिदमचं असतं. प्रत्येक अल्गोरिदम मध्ये वर्स्ट केस असते, ऍव्हरेज केस असते आणि बेस्ट केस असते. आता मला तुम्हाला प्रश्न आहे पुढचा. ठीक आहे, निखिल, तुमच्यासाठी आहे हा क्वेश्चन. निखिल आहेत का? आहेत. ठीक आहे, की आपण ज्या वेळेला एखाद्या अल्गोरिदमचं डिझाईन करू, त्यावेळेला आपण वर्स्ट केसचं डिझाईन करू की बेस्ट केसचं डिझाईन करू? म्हणजे तुम्ही बाजारामध्ये ज्या वेळेला एखादी वस्तू घेऊन येण्यासाठी जाणार आहात, घरातनं सांगितलंय तुम्हाला, त्यावेळेला तुम्ही बेस्ट केसचा विचार करून जाता की वर्स्ट केसचा विचार करून जाता? ओके, निखिल, येस. येस निखिल, प्लीज टेल मी. बेस्ट केस, ओके. ठीक आहे, पण वर्स्ट केस आली तर काय करायचं? ओके, अजून काय कोणाचा काउंटर व्ह्यू आहे? सिद्धेश, तुमचं काय मत आहे? प्रत्येकाचं मत असू शकतं, पॉसिबल आहे. येस. येस.
हाँ एक 2 मिनिट मीटिंग चालू आहे. बसा. Yes, which idea you are using? Very good. Okay, from Harsha Lakshmi, it is a worst case. So actually, as a software developer, yes, as a software developer, you have to think about a worst case. You cannot think about a best case. So you have to identify the time complexity, okay, on a worst case, right? And if best case arises, then also we can calculate the time complexity. Okay, it is not the wrong, okay, but we have to find the first time complexity for the worst case. Okay, just wait for 2 minutes. Okay, I am having some important work. Okay, but you can you please be attend this meeting.